नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आपण मागच्या काही भागांमध्ये स्वराज्यातील प्रशासकीय अधिकारी पाहिले. या भागांमध्ये आता पुढे आपण पाहणार आहोत आपल्या स्वराज्याची शेती व्यवस्था, जमीन व्यवस्था, अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालायची. सुरुवात आपण जमिनीपासूनच करूया. आपल्या गावांमध्ये जमिनीचे दोन प्रकार असत. एक होती नांगरटी खालची जमीन, दुसरी होती वसाहतीची जमीन. नांगरटा खालच्या जमिनीला पांढरी असं म्हटलं जायचं. नाही, माफ करा, नांगरटा खालच्या जमिनीला काळी असं म्हटलं जायचं आणि वसाहतीच्या जमिनीला पांढरी असं म्हटलं जायचं. काळ्या जमिनीचे सुद्धा दोन प्रकार होते. एक होती लागवडी खालची आणि दुसरी होती वाजट जमीन. लागवडी खालच्या जमिनीमध्ये अर्थात शेतीची कामं आणि सगळी कामं केली जायची. वाजट जमीन ही खास करून राखीव ठेवली जायची. त्याच्यामध्ये त्याचा उपयोग कुरणासाठी केला जायचा. विविध प्रकारच्या जत्रा, संमेलन किंवा गावच्या जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी केला जायचा आणि इतर जमीन ही पडीक असायची. तर अशा प्रकारे आपल्या जमिनीचं विभाजन केलेलं असायचं प्रत्येक गावामध्ये आणि याची सगळी मोजदाद त्या त्या गावच्या कुलकर्ण्यांकडे असायची. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.